हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. लोणावळ्याची जगप्रसिद्ध चिक्की आता अधिकृतपणे जागतिक दर्जाची ओळख मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. लोणावळा चिक्कीला भौगोलिक निर्देशांक टॅग प्राप्त झाल्याने तिच्या अस्सलपणाला, गुणवत्तेला आणि 100 वर्षांहून अधिक जुन्या परंपरेला कायदेशीर संरक्षण मिळालं आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे स्थानिक चिक्की उद्योगाला मोठी चालना मिळणार असून देश-विदेशातील बाजारपेठेत लोणावळा चिक्की या नावाची विश्वासार्हता आणखी मजबूत होणार आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गाच्या घाट विभागाचं बांधकाम सुरू असताना कामगारांना झटपट ऊर्जा मिळावी म्हणून गूळ आणि शेंगदाण्यांपासून तयार करण्यात आलेल्या या पौष्टिक गोड पदार्थाची सुरुवात झाली. पुढे स्थानिक उद्योजकांनी त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू केलं आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांमुळे लोणावळा चिक्कीची कीर्ती देशभर पसरली. कालांतराने लोणावळा चिक्की हे नाव गुणवत्तेचं आणि विश्वासाचं प्रतीक बनलं. आज लोणावळ्यात शेंगदाणा, काजू, बदाम, पिस्ता, तीळ, नारळ तसेच विविध ड्रायफ्रूट पासून अनेक प्रकारच्या चिक्की तयार केल्या जातात. दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्याला भेट देतात, चिक्कीची खरेदी आवर्जून करतात. GI टॅगमुळे या उत्पादनाच्या अस्सलपणाला कायदेशीर संरक्षण मिळणार असून बनावट उत्पादनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. GI टॅगच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल. निर्यातीला चालना मिळेल आणि पारंपरिक चिक्की उद्योगाला नवे बळ मिळेल असा विश्वास व्यावसायिकांनी व्यक्त केला. पर्यटकांनीही या निर्णयाचं स्वागत करत लोणावळ्याला भेट म्हणजे चिक्कीची खरेदी ही परंपरा आता अधिक अभिमानाने जपली जाईल अशी भावना व्यक्त केली. लोणावळ्याची ओळख केवळ निसर्ग सौंदर्यापुरती मर्यादित नसून 100 वर्षांची गोड परंपरा जपणाऱ्या चिक्कीमुळेही ती जगभर पोहोचली आहे. GI टॅगमुळे या परंपरेला अधिकृत संरक्षण मिळाल्याने स्थानिक उद्योग, व्यापारी आणि ग्राहक या तीनही घटकांसाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे. हेलो मावळसाठी सचिन शिंदे, लोनावड़ा. लोनावला की चिक्की को GI टैग प्राप्त हुआ है, जिसे कहा जाएगा चिक्की ऑफ लोनावला इस नाम से. तो ये बहुत गर्व और खुशी की बात है कि यहाँ का जो प्रोडक्ट है उसको ये पहचान मिली है कि इस प्रोडक्ट को इस जगह के साथ उसकी पहचान दी गई है, जुड़ा गया है इसके साथ में कि चिक्की जब भी नाम लिया जाएगा तो लोनावला के साथ में याद किया जाएगा. जैसे दार्जिलिंग की चाय है, कांजीपुरम की सिल्क है, ऐसे बहुत सारे प्रोडक्ट्स इंडिया के अंदर जिनको GI टैग प्राप्त हुआ है. उसी तरह लोनावला के सारे चिक्की मैन्युफैक्चरर्स के लिए, सेलर्स के लिए बहुत ही प्राइड वाली मोमेंट है कि GI टैग हमें प्राप्त हुआ है. सर, हर साल हमारी कोशिश होती है कि कस्टमर्स को डोमेस्टिकली, इंटरनेशनली जो यहाँ इंडिया में टूरिज़्म आ रहा है उनके लिए हम नए नए टाइप के प्रोडक्ट्स हम लोग प्रोवाइड करें. GI टैग के बाद में और थोड़ा सा एक एक्सपोजर हमें ज़्यादा मिलता है, प्रोडक्ट को एक अच्छी पहचान मिलती है इंटरनेशनल प्लेटफॉर्म पे भी. तो हमारी कोशिश यही रहेगी कि हम बेहतर से बेहतर क्वालिटी प्रोवाइड करते रहे कस्टमर्स को और नई वैरायटीज़ चिक्की के अंदर, हेल्दी वैरायटीज़ हम चिक्की की प्रोवाइड करें, जिससे कि लोग इस चीज़ को और उतना ही खुशी से एंजॉय करें. तो रिसेंट टाइम में सर काफ़ी लोग हेल्थ कॉन्शियस हो गए हैं. हाइजीन को लेके बहुत उनकी चॉइसेस बेहतर हो गई है. तो जो उनको चीज़ें खानी है वो प्रॉपर हाइजीनिक कंडीशंस में बनी हैं या किस तरह से प्रोवाइड की जा रही है, किस तरह से पैक की जा रही है, उन चीज़ों का बहुत ख्याल रखते हैं कस्टमर्स आजकल. प्लस हेल्दी चीज़ खाना चाह रहे हैं, तो हम कोशिश करते हैं कि सबसे बेस्ट मटेरियल जो यूज़ हो, इसके अंदर रॉ मटेरियल है या जो भी ड्राई फ्रूट्स है, नॉर्मल नट्स है, तो हम कोशिश करते हैं कि अच्छे सप्लायर से प्रोक्योर किया जाए और बेस्ट क्वालिटी वाला फिनिश प्रोडक्ट दिया जाए. ठीक आहे, स्टार्टिंगपासून करू तर तेच कंटिन्यू करू. ठीक आहे. मी अंकित अभय कुमार पारख, नॅशनल चिक्की मार्ट प्रायव्हेट लिमिटेड, लोणावळावरनं. तर आमचं हे बिझनेस एक साधारण 100 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. आम्ही या बिझनेसमध्ये आता मी 4थी पिढी आहे बिझनेस राबवणारा. माझे जे वडील आहे अभय कुमार जुंबरलाल पारख, यांनी हे GI टॅग भेटायसाठी फार महत्त्वाचे पाऊल उचललं आहे आणि त्यांचं योगदान फार मोठं आहे. त्यांची मेहनत आज रंग लावली. साधारण 4 वर्षापासून ते त्याच्या मागं होते आणि आज आपल्याला ते GI टॅग भेटलेलं आहे. ते फार गौरवान्वित गोष्ट आहे आणि आम्ही फार खुश आहे ते आम्हाला भेटलं. फार गर्व होते हे की आम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटलं, एक आम्हाला एक नवीन काय म्हणतात त्याला, एक नवीन ओळख भेटली आम्हाला. एक आम्हाला गर्वान्वित, आम्हाला काहीतरी पोझिशन भेटले ज्याच्याने आम्ही आमचा बिझनेस पण वाढवू
आणि आम्हाला एक इझी होईल पुढं ग्रोथ व्हायला. तिथंच फायदे होणार आहे, कारण की आम्हाला एक रेकग्निशन भेटलंय. त्या रेकग्निशनवर आम्हाला कुठेही जायला, अख्ख्या वर्ल्डमध्ये जायला आम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटलंय. त्याच्याने आपण आमचा बिझनेस पण वाढवू आणि एक नाव पण होईल, महाराष्ट्राचं पण नाव होईल, भारताचं पण नाव होईल. आत्ता आपल्याकडं साधारण 30 ते 35 वेगळे व्हेरियंट आहे. पण आता जर आम्हाला अजून ऑपॉर्च्युनिटी भेटत आहे तर आपण त्याच्यामध्ये अजून सुधार करू, अजून व्हरायटी वाढवू आणि लोकांना जी क्वालिटी आणि टेस्ट आम्ही नॅशनल चिक्की म्हणून देत आहोत ते पुढेही अजून ते घेऊन जाऊ आणि लोकांपर्यंत पोहोचू. आता चिक्की ऑफ लोणावळा आणि चिक्की म्हटलं की नॅशनल चिक्की, हे दोन्ही जेव्हा एकत्र येऊन एक मोठं आम्हाला चेंज भेटेल आणि एक प्रतिसाद भेटेल. त्याच्यामुळे मी जे आम्हाला सहकार्य जे केलंय गणेश सर, जे आमच्या GI टॅग करण्यासाठी एवढा आम्हाला मदत केली आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला GI टॅग पण भेटलाय, त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो. माझं अंकित अभय कुमार पारख. बात है कि GI टैग मिला है, ये पूरे राष्ट्र और राज्य की संस्कृति के प्रतीक है. इसकी वजह से हमारी सेल और बढ़ेगी. दुनिया भर में नेशनल चिक्की का नाम तो वैसे ही है और ज़्यादा प्रसिद्धि पाएगा और ज़्यादा से ज़्यादा कस्टमर आएंगे. हम भी जब भी बम्बई से यहाँ आते हैं, मुंबई से जब भी यहाँ आते हैं तो नेशनल चिक्की ढूंढ के आते हैं कि कहाँ पर है नेशनल चिक्की. और नेशनल चिक्की के अलावा लोनावाला की कोई भी दूसरी चिक्की हमें पसंद नहीं. तो ये सिंगारे की चिक्की अच्छी रखती है और यहाँ का ठेचा, लहसुन का ठेचा, मिर्ची का अचार, लोणचं, आम का अचार, उनके पास वैरायटी काफ़ी है. यहाँ आने के बाद में एक तरह से आत्मा तृप्त हो जाती. आता लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध लोणावळ्याची चिक्की लोणावळ्याची चिक्की म्हणजे नॅशनलची चिक्की आणि नॅशनलची चिक्की म्हणजे लोणावळ्याची चिक्की. नॅशनल म्हणजे चिक्कीचा पर्याय, जसे कोलगेट म्हणजे टूथपेस्ट, असं चिक्की म्हणजे नॅशनलची चिक्की. आत्ताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.